नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत? मी ना आज गावाकडील पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी 1 किलो उडदाच्या डाळीचे पापड बनवणार आहे. मस्त खमंग आणि कुरकुरीत. तर हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आणि 1 रामबंधू मसाला पॅकेट घ्यायचं आणि तो मसाला चाळणीमध्ये टाकून व्यवस्थित चाळून घ्यायचा आणि त्याचे जे तुकडे निघलेले आहेत मसाल्याचे ते सुद्धा आपण मिक्सरला असे वाटून घ्यायचे. असं केल्याने काय होतं, आपल्या पापडावरती जे काळे डाग किंवा पापड बनवत असताना पापडाला जे वेज पडली जातात ते पडणार नाहीत. इकडे पाणी गरम झालेलं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये हा वाटून घेतलेला मसाला थोडा थोडा असा त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे. हे पाणी थंड झाल्याच्या नंतर आपल्याला पिठामध्ये मिक्स करण्यासाठी घ्यायचं आहे. हे 1 किलो उडदाच्या डाळीचं पीठ स्वच्छ असं चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि यामध्ये 1 छटाक पापडखार घालणार आहे. पापडखार घालण्या अगोदर पापडखार पण आपल्याला मिक्सरला वाटून घेऊन चाळणीने चाळून घेऊनच आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. कारण पापडखारामध्ये पण खडे असतात, त्यामुळे तो वाटून घेऊन चाळून घेऊनच पिठामध्ये असा व्यवस्थित मिक्स करायचा आहे. आणि या ठिकाणी ना मी मिठाचा अजिबात वापर करणार नाही, कारण 1 किलो पापड बनवण्यासाठी 1 मसाला पॅकेट आणि 1 छटाक पापडखार हे प्रमाण अगदी योग्य आहे. आणि हे पाणी जे आहे मसाल्याचं ते थंड झालेलं नाही आहे, ते गरमच आहे. ते असं याच्यामध्ये सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आणि हाताला चटका बसू नये त्यामुळे ना असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच आपण हाताने हे पीठ मळायचं आहे. आणि हे पीठ मळत असताना ना ह्याच्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे ते थोडं थोडं घालायचं आहे. जास्त पाण्याचं जर प्रमाण एकदम झालं तर हे पीठ पातळ होऊ शकतं आणि हे पीठ ना एकदम घट्ट असं मळायचं असतं. हे पीठ असं चिकट असतं, मळायला जड जातं, पण पाणी थोडं थोडंच घालायचं आहे, जास्त घालायचं नाही. कारण हे पीठ घट्ट जेवढं मळता येईल तेवढं मळायचं, कारण हे पीठ चिकट असतं आणि मळायला जड जातं. पापड लाटणं सोपं आहे, पण पीठ मळणं थोडंसं अवघड आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हे पीठ जेवढं घट्ट मळता येईल तेवढं मळून घ्यायचं आहे. पीठ जर घट्ट असेल तर आपले पापड ना 1 वर्ष काय 2 वर्षसुद्धा टिकतील. आणि जर पीठ पातळ असेल ना तर पापड ना हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये खराब होण्याची शक्यता असते, म्हणजे त्याला बुरशी येऊ शकते. तर बघा, घट्ट असा आपला दगडासारखा गोळा तयार झालेला आहे पिठाचा आणि या पिठाला असं सगळीकडे तेल लावून तो गोळा त्या तेलामध्ये पण असा सगळीकडे व्यवस्थित मर्दून घ्यायचा आहे, म्हणजे सगळी साईडने त्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि नंतर हा गोळा ना आपल्याला एका कॅरी बॅगमध्ये ठेवायचा आहे साईडला भिजण्यासाठी. म्हणजे 1 तासानंतर आपण याचे पापड बनवायला घेऊ शकतो. जरी जास्त वेळ जरी ठेवलं तरी काही अडचण येत नाही, पण 1 तास तरी हे पीठ कमीत कमी भिजलं पाहिजे. हे असं कॅरी बॅगमध्ये ठेवायचे, म्हणजे या पिठाला ना कडकपणा अजिबात येत नाही. किंवा तुम्ही बंद डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता, काही अडचण नाही. यावरती असं झाकण ठेवायचं आहे आणि 1 तासानंतर किंवा 2 तासानंतर तुम्ही याचे पापड बनवायला घेऊ शकता. आपलं हे पीठ भिजलेलं आहे आणि याला ना असं काढून घ्यायचं आहे. बघू शकता या पिठाला कसा रंग आलेला आहे आणि हे व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे आपलं पीठ. तर या पिठाला ना असं आपण एक खलबत्ता घ्यायचा आणि त्या खलबत्त्याने ना हे पीठ सगळीकडे असं व्यवस्थित चेचून घ्यायचं आहे, म्हणजे मऊ करून घ्यायचं आहे या पिठाला. हे पीठ घट्ट असतं, असं चेचल्यामुळे ना त्या पिठाचा असा मऊ लुसलुशीत गोळा तयार होतो. आपल्याला या पिठामधलं असं थोडं थोडंसं पीठ घेऊन त्या पिठाच्या लाट्या बनवायच्या आहेत, म्हणजे गोळ्या बनवायच्या आहेत. आणि त्यासाठी आपल्याला असा मस्त रोल तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि ह्या रोल करून आपल्याला ना दोऱ्याच्या मदतीने अशा लाट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर मी ह्या अशा दोऱ्याने लाट्या कट करून घेते. बघा, खूप छान अशा लाट्या या दोऱ्याने होतात, एकदम एकसारख्या आकाराच्या. आणि तुम्ही चाकूने करू शकता किंवा ह्या दोऱ्याने पण तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही ह्या गोळ्या पापड बनवण्यासाठी तयार करून घेऊ शकता.
लाटी जास्त मोठी पण करायची नाही आणि छोटी पण करायची नाही. एकसारख्या आकाराच्या जर लाट्या तयार केल्या ना तर एकसारख्या आकाराचेच पापड तयार होतात. तर बघा अशा प्रकारे सर्व लाट्या तयार झालेल्या आहेत आपल्या. आणि असं वाटायला लागले की हे पेढेच आहेत की काय. तर राहिलेल्या पिठाच्या पण मी एक सोबतच लाट्या तयार करून घेणार आहे. आणि ह्या लाट्यांना ना असं तेल लावून घ्यायचं आणि हातावरती असं दाबून प्रेस करून घ्यायचं आणि सर्व लाट्या एकत्र ठेवून घ्यायच्या. तेल लावल्यामुळे ना ह्या लाट्या एकामेकाला चिकटल्या जात नाहीत. तर सर्व लाट्या अशा बनवून तयार झालेल्या आहेत. चला तर मग आपण याचे आता पापड बनवूया. तर बघा मी या ठिकाणी तेलाचा अजिबात वापर करणार नाही, कारण आपण लाट्या बनवत असतानाच तेल लावलेलं असल्यामुळे मला इथे तेलाची काही गरज लागत नाही. आणि पिठामध्ये सुद्धा मी हा पापड फक्त एकच वेळेस बुडवून घेणार आहे, कारण पीठ पण जास्त जर लावलं तर पापड पांढरा दिसतो आणि खरपटल्यासारखा रंग येतो त्याला. पिवळा पापड आपला अजिबात दिसत नाही. त्यामुळे पीठ कमी वापरायचं आहे, तेल तर वापरायचंच नाही. तर बघा असा गोल गरगरीत आपला पापड तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला इतर पापड पण बनवून घ्यायचे आहेत. आणि पापड बनवत असताना ना आपल्याला हा पापड दोन्ही साईडने लाटायचा आहे, म्हणजे मध्ये मध्ये जाड पातळ बनवायचा नाही. कारण पातळ पापड जर झाला ना तर टिकत पण नाही. तर तुम्ही जेवढा जाड पापड बनवाल ना तर तेवढा पापड तो टिकला जातो. अशा प्रकारे सर्व पापड बनवून आपले तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या पापडाला. आणि सर्व पापड एकसारख्या आकाराचे तयार झालेले आहेत. जवळजवळ 100 ते 120 आपले पापड तयार झालेले आहेत 1 किलो पिठामध्ये. पापड हा पदार्थ असा आहे की सर्वांच्याच आवडीचा आहे. पापडाला ना कोणीच नाही म्हणणार नाही. आणि त्यातून ना घरी बनवलेले पापड म्हणजे कसं स्वच्छ पाण्याचा वापर केलेला असतो, हात स्वच्छ असतात, स्वच्छ ठिकाणी वाळत घातलेले असतात आणि एकदम ताजे, खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट पापड आपल्या घरीच बनवू शकतात. तर असे पापड तुम्हीसुद्धा बनवा आणि आपल्या कुटुंबाला, आपल्या फॅमिलीला स्वच्छ ताजे पापड असे खाऊ घाला. आमच्याकडे दरवर्षी असे पापड बनतात. तर तुम्हीसुद्धा असे पापड बनवा. पापड बनवणं एवढं पण काही अवघड नाही. तुम्हीसुद्धा सहज बनवू शकता असे पापड. तर ही पापडाची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.